हा एक खरं आहे. ज्या पद्धतीनं कोकणची लाईफलाईन म्हणून आपण ज्या रस्त्याकडे बघतो, पूर्वीचा हायवे 17 आणि आताचा 66, याच्याबद्दल आता बोलण्यासारखं खूप लोकांनी बोललेल्या अवस्था आहेत. कामं ज्या पद्धतीने चाललेत, अजून 2-2.5 वर्ष तरी बायपास आणि सगळ्या गोष्टी पूर्ण होतील असं काही दिसत नाहीये. सगळ्यात खेदाची गोष्ट जी वाटते की ज्या पद्धतीनं सरकारने आणि प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, असं अजूनही त्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. त्याचे कारण कळत नाही की एवढे वर्ष ते का रखडलं जाते ते. आणि आजचा 5वा दिवस आहे. खरं तर कोकणच्या या रस्त्यासाठी उपोषण करते तिथे 5वा दिवस आहे. ज्या पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळायला पाहिजे होता सरकारकडून आणि प्रशासनाकडून, तोही मिळतो असं दिसत नाहीये. त्या कारणानं नागरिकांकडे काम येतो आणि या संघटनेने, जनआक्रोश संघटनेने माणगाव व्यापारी संघटनेकडे आवाहन केलं होतं, विनंती केली होती या कामामध्ये नागरिक म्हणून सहभागी व्हावं. माणगाव व्यापारी असोसिएशन आणि प्लस माणगाव असोसिएशन त्यांच्याशी आम्ही बोलतो, पण उद्या पूर्ण त्या माणगाव बंद राहणार आहे. त्याच्यामध्ये रिक्षा युनियन्स आहेत, व्यापारी आहेत, सगळे दुकानदार आहेत, बार आहेत, हॉटेल्स आहेत. इथे माणगावमध्ये जेवढ्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या उद्याच्या दिवशी बंद राहतात आणि पूर्ण दिवसभर बंद राहतात. अशा पद्धतीने आम्ही सपोर्ट द्यायचं मान्य केलं. हा, त्याच्यामध्ये आम्ही मेडिकलची जे दुकानं आहेत त्यांना आम्ही त्यांच्यावर सोडलेलं आहे. जिथे जिथे डॉक्टर्स नाही आहेत ज्या प्रिमायसेस मध्ये, तिथली लोक बंद ठेवतील, काही लोक अर्धवट बंद ठेवतील, पण इमर्जन्सी सेवा ज्या आहेत त्या सगळ्या उपलब्ध राहतील. अशा पद्धतीने कुठच्याही लोकांची प्रॉब्लेम येणार नाही याची दक्षता आंदोलक आहेत.